नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आणि सर्व व्ह्यूअर्स यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्याची आणि आरोग्यदायी जावो ही सदिच्छा. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण 2 मित्र त्याच्यापैकी एका मित्रावरती करणी केली जाते आणि ती करणी केल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये काय घडतं ते आज आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, एक खेडेगाव असतं. गोष्ट 30 वर्षापूर्वीची आहे. एक खेडेगाव असतं. त्या खेडेगावामध्ये हे 2 युवक राहणारे असतात. आता त्या काळी खेडेगावामध्ये रोजगाराच्या जास्त काही संधी उपलब्ध नव्हत्या. स्वतः शेती करायची आणि मग इतर आजूबाजूच्या गावामध्ये मोलमजुरीसाठी जायचा आणि आपला जो संसार आहे तो चालवायचा. आता हे 2 मित्र असतात. एकाचं नाव असतं रामा. रामाला आई-वडील असतात आणि दुसरा आहे शिवा. शिवाला आई-वडील असतात, वृद्ध आई-वडील असतात आणि त्याची एक बहीण असते, ती लग्न देऊन दुसऱ्या गावी दिलेली असते. आता रामा आणि शिवा यांचं दोघांचं जे घराचं अंतर आहे, ते शिवाच्या घरापासून रामाचं घर एक 10-12 घरं सोडून पुढे असतं आणि शिवाच्या घराच्या बाजूलाच शिवाच्या काकांचं घर असतं. ते काका त्या बाजूच्या घरामध्ये राहणारे असतात आणि शिवाचं घर त्यांच्या बाजूला असतं. आता शिवाचे आई-वडील तसे वयोवृद्ध असतात. त्यामुळे शेतीत फारसे काही ते शिवाला मदत करत नसतात. आता ह्या दोघांचं काम कसं असतं, स्वतःचं शेतीची कामं करायची आणि मग नंतर मग मोलमजुरीसाठी इतर गावामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कोण बोलवेल तिकडे जायचं. असा त्यांचा एक दिनक्रम असतो. आता ह्या दोघांना मात्र एक सवय असते, की ज्यावेळी शेतात कामं असतात ना त्यांची, तेव्हा ते सकाळी 4:30 ते 5 ला उठून पहाटे-पहाटे शेतामध्ये जायचे. आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये, चांदण्याच्या प्रकाशामध्ये पहाटे-पहाटे ती शेतातली कामं, शेतातली ती नांगरणी, बैलांना घेऊन जाणे, नांगरणे ही सगळी कामं ते पहाटे-पहाटे करायचे. मग 7:30-8 पर्यंत घरी आले, की मग नाश्ता करून मग मोलमजुरीसाठी कोण बोलवेल त्याच्याकडे जायचा. असा त्यांचा तो दिनक्रम होता. दोघांची घट्ट मैत्री होती. आता शेत असं असतं, शिवाचं शेत नदी असते. त्या नदीला लागूनच शिवाची 2 एकर जमीन असते. त्याच्या बाजूलाच असते ती रामाची एक जमीन असते, म्हणजे त्याचा जो मित्र आहे तो. आणि ह्या दोघांच्या शेतीच्या बाजूलाच लागून गावातला एक सावकार असतो. त्याची 5-6 एकर जमीन असते. आता जी शिवाची जमीन आहे ती नदीकाठी असल्यामुळे पाण्याची बरीच सोय शिवाला त्या ठिकाणी व्हायची. म्हणून त्या जमिनीवरती, त्या 2-3 एकर जमिनीवरती गावचा जो सावकार आहे, ज्याची बाजूलाच जमीन असते रामाच्या आणि शिवाच्या, त्या सावकाराची नजर या शिवाच्या जमिनीवरती असते. आणि तो बऱ्याच वेळी शिवाला सांगत असतो, की "किती दिवस तू मोलमजुरी करणार? त्यापेक्षा तुझी जी 2-3 एकर जमीन आहे ना, ती मला तू विक. त्यातून येणारा जो पैसा आहे, त्याच्यातून उद्या काहीतरी तू करशील. चांगलं घर बांध, कुठेतरी काहीतरी नोकरी-धंदा कर किंवा काहीतरी धंदा कर म्हणून. आणि ती जमीन तू मला दे, त्याचे मी दुप्पट तुला पैसे देणार." त्याचं कारण असतं, की याची जमीन जी नदीला लागून असते, त्यामुळे पाण्याच्या अ, चिंता नसते त्या जमिनीला. म्हणजे तिथे पंप वगैरे काहीतरी बसवलं असतं, तर पूर्ण क्षेत्राला पाणी फिरलं असतं. परंतु शिवा मात्र ती जमीन विकण्यास नकार देतो. तो सावकाराला सांगतो, की "ती जमीन विकणार नाही. माझी वडिलोपार्जित जमीन आहे. ती मी कधी विकणार नाही. ती मला जमेल तशी ती मी करेन, परंतु मी जमीन कोणालाही विकणार नाही." आता सावकार बऱ्याच वेळा प्रयत्न करतो. त्याच्या मित्राला म्हणजे रामाला देखील सांगतो, की "रामा, तू सांग शिवाला समजावून, की ती जमीन तू विक. तुला चांगले पैसे भेटतील आणि काहीतरी तुझा नोकरी-धंदा सुरू होईल, घर चांगलं होईल. पाहिजे तर मी दुप्पट पैसे देतो." पण तू शिवा काही त्या सगळ्या गोष्टीला बळी पडत नाही आणि तो सावकाराला स्पष्टपणे सांगतो, की "मला तुम्ही पुन्हा-पुन्हा या गोष्टीमध्ये त्रास देऊ नका. मला माझी शेती विकायची नाहीये. मी ती कसणार आहे. मी उद्या काहीही त्याच्यामध्ये लागवड करेन. पण तुम्ही जमीन विकणार नाही." म्हणून. आता सावकार म्हणतो, की "हा तसा ऐकणार नाही. त्याला काहीतरी आता दुसरा पर्याय केला पाहिजे." असं सावकार मनामध्ये म्हणत असतो. आता ह्यांचा दिनक्रम सुरूच असतो. सकाळी पहाटे 4-5 वाजता उठायचं. ते बैलांना, तो नांगर, ते सगळं सगळ्यांना घेऊन हे दोघेही मित्र म्हणजे रामा आपल्या बैलांना घेऊन, नांगर खांद्यावर घेऊन आणि शिवा आपल्या बैलांना घेऊन आणि नांगर खांद्यावर घेऊन सकाळी हे 5-4:30 ला शेतामध्ये जायचे. आपली आपली शेती नांगरायची. तिथे काय मशागत करायची ती करायची आणि दोघांची शेती एकमेकाला लागूनच होती. बरेच दिवस असं चाललं होतं. शेतात पीकही चांगलं यायचं कारण मेहनत पण तशी घ्यायचे. एके दिवशी सावकार गावातल्या 2-3 गुंडांना त्याच्या शेतावरती पहाटे-पहाटे
शिवाला धमकावण्यासाठी म्हणून पाठवतो गावगुंडांना. आणि हे दोघेही शेतामध्ये शेतीची कामं करत असतात. 6 वाजलेले असतात सकाळचे आणि यांची नांगरणी सुरू असते बैलांच्या सहाय्याने, जोताच्या सहाय्याने. आणि ते गावगुंड येऊन त्या शिवाला धमकावतात आणि त्याच्या अंगावरती जातात, त्याला पकडतात त्याच्या कॉलरीला आणि त्याला सांगतात, की "जी तुझी जमीन आहे ती ना तू सावकाराला देऊन टाक, नाहीतर तुला आम्ही जिवंत शिल्लक ठेवणार नाही. या जमिनीमध्ये तुला आम्ही पुरवणार खड्डा करून." म्हणून. तर शिवाला राग येतो आणि तो तसा धष्टपुष्ट शरीराने, पिळदार बॉडी त्याची, शरीर, यष्टी अशी मजबूत असते. तो त्या तीनही गुंडांवरती भारी पडतो आणि तिघही गुंडांना मारून अगदी रक्तबंबाळ करून पाठवतो. आणि ते सगळेजण धावत-धावत जाऊन सावकाराला सांगतात, की त्याने आम्हाला तिघांनाही मारलंय. कारण तो मजबूत देहयष्टीचा शिवा आम्हाला काही ऐकला नाही. त्याने उलट आम्हाला मारलं म्हणून. आता सावकार वैतागतो. तुम्ही तिघे जण असून त्याचं काही करू शकला नाही. आणि तो त्यांना शिव्या घालून मग ते गावगुंड पळून जातात. मग आता सावकार असं म्हणतो, की ह्याचा या शिवाचा बंदोबस्त काहीतरी वेगळ्या मार्गाने केला पाहिजे. हा तसा ऐकणाऱ्यातला नाही आणि मला ती तर जमीन पाहिजेच आहे त्याची, कारण ती नदीला लागून आहे. त्यामुळे मला ती जमीन पाहिजे. मी कोणत्याही प्रकारे साम, दाम, दंडभेद काही वापरून मग ती जमीन मी शिवाकडनं घेणार आणि आता याचा बंदोबस्त एक वेगळ्या तऱ्हेने करणार, असा सावकार ठरवतो. आता घरचे देखील शिवाला सांगत असतात, आई-वडील, की त्या कशाला त्या सावकाराच्या नादाला लागतोय. तू त्याच्यापेक्षा ती जमीन एकदा विकून टाका, म्हणजे आम्ही सुटू या टेन्शनमधनं. शिवा मात्र सांगतो, "तुम्ही काहीही केलत तरी मी जमीन सावकाराला विकणार नाही आणि सावकाराला काय कोणालाच विकणार नाही. मला त्या शेतीमध्ये लागवड करायची आहे. मला जमेल तसं मी त्या शेतीमध्ये लागवड करणार आहे किंवा पीक घेणार आहे. त्यामुळे मी विकणार नाही कोणाला जमीन. तेव्हा हा विषय तुम्ही माझ्याकडे पुन्हा काढायचा नाही." असं तो आपल्या आई-वडिलांना दटावून सांगतो. आता रामा देखील त्याच्या विषयामध्ये पडत नाही. परंतु सावकाराच्या मनामध्ये ती खंत असते आणि तो म्हणतो, की काही ना काही उपाय करून याचा मी काटा काढणार. एके दिवशी पहाटे रामा शिवाच्या घरासमोर येतो आपल्या बैलांना घेऊन खांद्यावरती. नांगर असतो आणि बैलांना पुढे घेऊन तो चालत-चालत येऊन शिवाच्या घरासमोर थांबतो. शिवाला हाक मारतो, "शिवा, अरे चल आपल्याला शेत नांगरायला जायचंय का ना? आज मोलमजुरीसाठी 8 वाजता आम्ही येणार म्हणून एका गावातल्या माणसाला सांगितलंय" म्हणून. तर शिवा देखील आपल्या बैलांना घेऊन नांगर खांद्या मारून वर घेऊन ते दोघेही शेताकडे निघून जातात. आता 4:30-5 वाजलेले असतात. थोडाफार प्रकाश असतो चांदण्याचा, त्यामुळे यांनी बैलांना त्या नांगराला जुंपलेलं असतं आणि नांगरण्याचं काम सुरू होतं. रामा आपल्या शेतामध्ये नांगरतोय, शिवा आपल्या शेतामध्ये. दोघांचं शेत लागून-लागून आहे. ह्याच्या गप्पा-गोष्टी चालल्यात नांगरता-नांगरता. आणि ते नांगरता-नांगरता तो वाफा तेव्हा किंवा तो कोपरा म्हणतो आपण, तो नांगरता-नांगरता गोल फिरता-फिरता अचानक शिवाच्या पायाला काहीतरी जोरदार टोचतं आणि तो जागच्या जागी थांबतो आणि ओरडतो, "आई गं! माझ्या पायाला काहीतरी लागलंय" म्हणून. "रामा, रामा लवकर ये धावत." रामा आपलं जे जोत असतो बैलांना थांबवतो, नांगर जमिनीत रुतवतो आणि धावत-धावत रामाकडे येतो, शिवाकडे येतो आणि शिवाला विचारतो, "अरे काय झालं?" तर शिवा म्हणतो, की "अरे आत्ताच ते मला मागे काहीतरी कोपऱ्यामध्ये नांगरताना पायाला टोचलं जोरदार आणि मला रक्त येतंय माझ्या पायातून." म्हणून. हा निरखून बघतो रामा. निरखून बघितल्यानंतर मात्र एक गोष्ट त्याच्या लक्षात येते, की शिवा, अरे एका केळीच्या पानामध्ये काहीतरी करणी करून या तुझ्या कोपऱ्यामध्ये ठेवली होती आणि त्या कोपऱ्यावर ठेवलेल्या करणीवरनं तू नांगर घेऊन गेलास आणि तुझा पाय त्या करणीवरच्या जे टाचण्या लिंबाला लावलेल्या होत्या, त्या टाचण्यांवरती तुझा पाय पडला आणि रक्तबंबाळ झालाय. आणि हे बघ कोणीतरी करणी करून ठेवली आहे तुझ्या शेतामध्ये. एका केळीच्या पानामध्ये 2 बाहुल्या, त्याच्यापैकी एक बाहुली काळी कुट्ट तिच्या पोटामध्ये टाचण्या टोचलेल्या होत्या आणि एक दुसरी काळी बाहुली होती ना, त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. अशा 2 बाहुल्या त्या करणीमध्ये होत्या. लिंबू टाचण्या होत्या, एक कोहळा होता, एक पपई होतं, एक अंड होतं आणि त्याच्यावरनं हा नांगर गेलेला होता आणि त्या लिंबू टाचण्यांवरती शिवाचा पाय पडलेला होता. आता हे सगळं रामा पाहतो आणि हैराण होतो, की अरे करणी केली आणि त्या करणीवरनं नांगर गेला आणि त्याच्यावरती पाय देऊन ठेवलास तू आता. आता काय करायचं? अपशकुन झाला, काहीतरी आता वाईट घडणार तुझ्या आयुष्यामध्ये. हा त्याला सांगत असतो, की "शिवा, घोर अनर्थ, पाप घडलं तुझ्या हातनं. या करणीवरनं नांगर गेला, त्याच्यावर पाय दिलास तू म्हणून."
हे सगळं बडबडत असताना रामा शिवा अचानक तापतो. "ए शिवा, तू गप्प राहा. ह्या सगळ्या थोतांड गोष्टी असतात, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी असतात. करणी करून कोणाचं वाईट आणि भलं होत नाही. समजलं काय? तुझं तोंड बंद कर आणि तुझा नांगर घेऊन तुझ्या शेतामध्ये नांगरायला." आणि शिवा तिथेच उभा राहतो, काही बोलत नाही. एवढ्यात त्या पुन्हा पानामध्ये ते सगळं साहित्य विस्कटलेलं असतं. त्या बावल्या, कोहळा, ते गंड, लिंबूला लावलेल्या त्या टाचण्या, त्या सगळ्या शिवा आता पुन्हा एकदा त्या पानामध्ये एकत्र करतो आणि दोन्ही हाताने घेऊन तो बाजूला ज्या शेतामध्ये, त्याच्या शेताच्या बाजूला जी नदी होती, त्या नदीवरती नेऊन तो वरून खाली पाण्यामध्ये सोडतो, सगळं टाकतो. शिवा तो थोडासा बिनधास्त असा माणूस होता आणि ह्या सगळ्या गोष्टींना दाद देणारा नव्हता. करणी-बिरणी ही त्याच्यासाठी सगळ्या खोट्या गोष्टी असतात. परंतु रामा मात्र घाबरलेला. त्याचे हात-पाय कापत असतात, की काय घडलं हे? करणीवरनं म्हणजे ओलांडून जाणं, करणी म्हणजे हे अपशकुन किंवा वाईट, किंवा आता पुढे काहीतरी वाईट घडणार याची चाहूल आता रामाला लागलेली असते. परंतु शिवा रामाला सांगतो, "हे सगळी जी घटना आहे ती आई-वडिलांना घरी जाऊन तू सांगायची नाही. नाहीतर मी तुला जिवंत ठेवणार नाही. नाहीतर तुझी माझी मैत्री संपेल. ह्या गोष्टी तू आई-वडिलांना सांगणार नाहीस, नाहीतर मग आई-वडील पुन्हा टेन्शनमध्ये येतात." हा सांगतो, की "ठीक आहे, मी नाही सांगणार" म्हणून. दोघांचंही शेत नांगरून जातं. शिवाच्या मनामध्ये या कोणत्याच गोष्टी नसतात, परंतु रामा मात्र घाबरलेला असतो. त्याच्या मनात सारख्या त्या गोष्टी येत असतात. कर्णी त्याच्यावरनं हा गेलेला ओलांडून गेले आहे. त्याच्या लिंबू असलेलं ते त्याच्या टाचण्या त्याच्या पायाला लागल्या शिवाच्या. ह्या सगळ्या गोष्टी रामाच्या मनामध्ये फिरत असतात आणि दोघेही 7:30-8 वाजता घरी जातात. जसे घरी जातात ना, शिवा जसा घरी जातो, त्याच्या चेहऱ्यामध्ये, त्याच्या वागणुकीमध्ये बदल होत जातो. त्याचं मन चंचल होत जातं. डोळे एका जागी स्थिर होत नाही. कोणत्या गोष्टीवर त्याचं मन लागत नाही आणि तो थोडा अग्रेसिव्ह होतो घरी गेल्यानंतर. घरी गेल्यानंतर आदळआपट करतो. एखादं काम जोरात-जोरात असं रागीटपणे एखाद्या राक्षसाप्रमाणे, आदाशाप्रमाणे करायला लागतो. जेवताना देखील तो असे मोठमोठे घास घेऊन एखादा राक्षस जेवतो ना, तसं त्याचं वर्तन बदलत जातं. तर आई-वडिलांना काही कळत नाही. 1, 2, 3, 4 दिवस झाले. ह्याचं वागणं असं काय बदललंय? एकदम राक्षसी वागणं कसं झालंय? शेतामध्ये काम करताना देखील फावडं घेऊन जोरात खणायचं. असं बैलांना जोरात हाकलायचं. असं त्याचं वागणं बदललेलं असतं. आता हा रामा हे सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात, की नक्कीच ह्या करणीमुळे काहीतरी 100% झालेलं आहे आणि याच्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे. तर पण सांगणार कोणाला? कारण त्याने शपथ घातलेली असते, की जर तू माझ्या आई-वडिलांना सांगितलंस, तर मात्र तुझी आणि माझी मैत्री संपेल म्हणून. म्हणून रामा आई-वडिलांना त्याच्या काही सांगत नाही. परंतु दिवसेंदिवस याची परिस्थिती फार बिघडत जाते. तो एखाद्या राक्षसाप्रमाणे वागायला लागतो. आणि आई-वडिलांच्या लक्षात येतं, त्याच्या बाजूला जे काकांचं घर असतं शिवाच्या, काकांच्या लक्षात येतं, की हा अचानकपणे अग्रेसिव्ह कसा काय झाला? रागीट झाला, एकदम असा राक्षसी वृत्तीचा कसा काय झाला? ते मात्र आता शपथ घालून रामाला विचारतील, की "रामा, नक्की काय झालंय ते सांग त्याच्या बाबतीमध्ये, कारण तू जास्त वेळ त्याच्यासोबत असतो. त्यामुळे त्याने जे काही त्याच्या आयुष्यामध्ये घडलं असेल, ते त्याने तुला सांगितलं असेल किंवा ते ठाऊक असणार तुला, किंवा तू स्पष्टपणे सांग. आणि याचा बदललेला स्वभाव पाहून आम्हाला थोडीशी चिंता वाटते." तेव्हा मात्र रामा सांगतो, जे काही शेतामध्ये झालेले असतात, जी करणी कोणीतरी करून ठेवलेली असते त्या शेतामध्ये, त्याच्यावरनं गेलेला तो नांगर आणि ह्याच्या पायाला टोचलेल्या त्या टाचण्या लिंबाला लावलेल्या, ह्या सगळ्या गोष्टी मात्र तो त्याच्या काकांना आणि आई-वडिलांना सांगतो. जशा त्या सगळ्या गोष्टी घरचे ऐकतात ना, त्यांचे पण हात-पाय थंडगार पडतात, की काय झालं, एखाद्या करणीवरनं ओलांडून जाणं म्हणजे ही वाईट गोष्ट. आणि ही करणी त्या सावकारानेच केली असणार. कारण तो त्या शेतीच्या मागे लागलेला आहे आणि तो शिवा अडसर बनतो या सगळ्या गोष्टीमुळे. त्यामुळे शिवाच्या जीवाचं बरं वाईट करण्यासाठी त्याने करणी करून ठेवली. ह्या सगळ्या त्यांना गोष्टी कळायला लागतात. त्याचे आई-वडील आणि काका बाजूच्या गावामध्ये एक मांत्रिक राहणार असतो. त्या मांत्रिकाकडे शिवाला घेऊन जातात आणि त्या मांत्रिकाला सगळं समजावून सांगतात. शिवा तिथे अजूनही अग्रेसिव्ह होतो आणि तो मांत्रिकाच्या अंगावरती मारण्यासाठी म्हणून धावायला लागतो. तसे आई-वडील किंवा त्याच्या मांत्रिकाच्या बरोबर असणारे लोक आहेत ना, ते त्याला थांबवतात. मग मांत्रिक त्याच्या डोक्यावरती हात ठेवून मंत्र पुटपुटतो आणि मग थोडा शिवा हळू शांत व्हायला लागतो आणि मग त्याला ते अंगारा लावण्यासाठी म्हणून आई-वडिलांकडे देतात आणि सांगतात,
याला अंगारा लावा आणि या अंगाऱ्याची एक पुडी त्याच्या नेहमी झोपताना उशाखाली ठेवा म्हणून. मग त्यानंतर त्याचा त्रास कमी होईल. आणि तसंच होतं मित्रांनो. घरी आल्यानंतर त्याला तो अंगारा लावला जातो. त्याच्या उशीखाली ती अंगाऱ्याची पुडी ठेवली जाते आणि त्यानंतर तो नॉर्मल होतो. ह्याच्यामध्ये 5-6 महिने निघून जातात आणि तो नॉर्मल होतो. रुटीन प्रमाणे त्याचं सगळं कामकाज चालू होतं आणि त्याचे आदाशीपणे वागणं असतं, राक्षसी वृत्तीचं वागणं असतं, ते सगळं कमी झालेलं असतं. तो अगदी आता नॉर्मल असतो. एके दिवशी शिवाचे आई-वडील शिवाच्या बहिणीकडे दुसऱ्या गावी गेलेले असतात. काहीतरी कार्यक्रम असतो त्यांच्याकडे आणि त्यानिमित्तानं ते तिच्या घरी गेलेले असतात आणि शिव आज घरामध्ये एकटाच असतो. बाजूच्या घरामध्ये त्याचे काका असतात. सकाळी रामा आपल्या बैलांना घेऊन, नांगर खांद्यावर घेऊन शिवाच्या घरासमोर येतो आणि शिवाला हाक मारतो, "शिवा, अरे चल आपल्याला नांगरणी करायला जायचंय ना. आज बरचसं शेत नांगरायचंय, आज लागवड करायची, चल लवकर उठ." शिवा म्हणतो, "हो, हो, आलो." आणि तो उठतो. त्याच्यानंतर तोंड वगैरे धुतो आणि चहा पितो आणि बाहेर येतो. बाहेर येतो आणि बघतो तर शिवा एकटाच असतो. त्याच्यासोबत बैल नसतात किंवा नांगर पण त्याच्यासोबत नसतो. जर शिवा बाहेर आल्यानंतर रामाला विचारतो, "रामा, अरे नांगर कुठे आहे आणि बैल कुठे आहे? जर शेतामध्ये आपल्याला नांगरायला जायचंय तर तुझे बैल आणि नांगर कुठे आहे?" तर तो म्हणतो, की "बैल गेले शेतावरती. पुढे मी त्यांना हाकललं ते शेतावरती गेले. मग नांगर कुठे आहे?" म्हणतो, "नांगर मी बैलांच्या पाठीवरती बांधला आणि तो नांगर घेऊन बैल शेतावरती गेले." आता शिवा म्हणतो, की "नांगर बैलांच्या पाठीवरती कसा काय बांधला आणि कसे काय बैल गेले एकटेच? दररोज तर त्यांना बस दोरीला बांधून न्यावं लागतं आणि आज असं काय हा सांगतोय, की मी अ, पाठीवरती नांगर बांधलाय बैलांच्या आणि बैल गेले. हे काय गोष्टी शिवाला पटत नाही. तरी देखील तो बाहेर येतो, आपल्या गोठ्यात जातो, आपल्या बैलांना घेतो आणि नांगर घेऊन मग दोघेही शेताच्या दिशेने निघून जातात. आणि शेतामध्ये जाऊन शिवा पाहतो तर रामाचे बैल खरोखरच शेतामध्ये उभे असतात. त्याच्या पाठीवरती नांगर बांधलेला असतो. तो नांगर आता सोडून रामा आपल्या बैलांना त्या नांगराला झुकतो आणि शिवा देखील आपल्या बैलांना झुकतो आणि ह्या दोघांचीही नांगरणी शेतामध्ये सुरू होते. आज मात्र बऱ्यापैकी अंधार असतो. चांदण्यांचा प्रकाश तर अजिबात नसतो. बऱ्यापैकी अंधारामध्ये ते चाचपडत नांगरणी करत असतात. एक ठिकाणी गेल्यानंतर रामा आपलं जे जोत आहे, तो थांबवतो. बैलांना थांबवतो आणि शिवाला म्हणतो, "शिवा, तुला माहिती आहे त्या दिवशी करणी या ठिकाणी केली होती, या शेतामध्ये आणि ती करणी केल्यानंतर तू थोडा अग्रेसिव्ह झाला होतास आणि तुला त्या मांत्रिकाकडे नेल्यानंतर मग तुझ्यामध्ये फरक पडलाय. आता तू नॉर्मल झालायस." तर शिवा म्हणतो, "काही नसतं रे तसं. ती करणी वगैरे असते ह्या गोष्टी खोट्या असतात." तर रामा त्याला सांगतो, "तुला खोट्या वाटतायत ना, तर पुन्हा जाऊन त्या करणीच्या ठिकाणी जाऊन तू उभा राहू. ज्या ठिकाणी करणी करून ठेवलेली ना, त्या ठिकाणी जाऊन त्या शेतामध्ये तू उभा राहा बघूया." असं म्हटल्यानंतर शिवा आपल्या बैलांना थांबवतो आणि तरातरा निघून ज्या ठिकाणी शेतामध्ये ती करणी करून ठेवलेली असते ना, त्या ठिकाणी जाऊन उभा राहतो. आणि शिवा आणि रामा दोघेही एकमेकांकडे पाहतात. जसा रामा शिवाकडे पाहतो, शिवा रामाकडे पाहतो आणि त्या करणी केलेल्या जागेवरती जाऊन तो उभा राहतो ना, तिथून नंतर मग शिवा एक हिप्नोटाईज जातो ना माणूस, म्हणजे त्याला काहीच समजत नाही. तो अगदी शांतपणे उभा राहतो आणि रामा सांगतो शिवाला, "शिवा, माझ्या डोळ्यामध्ये बघ तू, माझ्या डोळ्यामध्ये बघ." आणि शिवा रामाच्या डोळ्यामध्ये पाहतो, एकटकपणे पाहत असतो आणि अचानक शिवा त्या जाग्यावरून शांत उभा राहून शिवाकडे एकटक पाहतो. शिवा म्हणतो, की "चल, आता मी जे तुला सांगणार आहे ना, ते तुला करायचंय." तर शिवा म्हणतो, "हो, जे तू आज सांगशील ना, ते मी सगळं करणार आहे." त्याचा आवाज एकदम शांत होतो आणि शिवाच्या आज्ञेप्रमाणे सॉरी रामाच्या सूचनेप्रमाणे शिवा सगळ्या गोष्टी करायला लागतो. आता रामा शिवाला सांगतो, "शिवा, चल मी आज तुला स्वर्ग सुख दाखवणार आहे. तुला स्वर्ग दाखवणार आहे. तुला स्वर्ग पाहायचा आहे?" तर शिवा सांगतो, "हो, मला स्वर्ग पाहायचा आहे. मग चल माझ्यासोबत." रामा पुढे चालतोय. शिवा त्याच्या मागनं ज्या काही तो सूचना रामा देत असतो शिवाला ना, त्याप्रमाणे तो वागतो, की "चल आता शांतपणे माझ्या मागून चल." आणि पुढे
रामा आणि मागून शिवा अगदी शांतपणे त्याच्या सगळ्या सूचनांचं पालन करत चालत असतो. चालता 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 एका टेकडीवरती रामा शिवाला घेऊन येतो आणि शिवाला आता रामा सांगतो की तुला स्वर्ग पाहायचा आहे ना, या कड्यावरनं आता खाली उडी मारायची. तू खाली उडी मारल्यानंतर खाली गेल्यानंतर तुला कसं वाटतं ते मला सांगायचं. मग मग मी तुझ्या पाठोपाठ त्या कड्यावरनं खाली उडी मारणार. मग आपण दोघेही स्वर्गात जाणार आणि स्वर्गसुख पाहणार. शिवा म्हणतो, "हो ठीक आहे. मी या कड्यावरनं उडी मारतो. खाली गेल्यानंतर कसं वाटतं ते तुला सांगतो. मग माझ्या मागून तू मात्र लगेच उडी मार." तर रामा सांगतो, "हो, मी लगेच मारणार तुझ्या मागनं उडी. फक्त तू खाली गेल्यानंतर मला सांग की कसं वाटतंय म्हणून." तर रामा आता त्याला सांगतो की "पुढे ये, पुढे ये, पुढे ये आता." तसा शिवा हळू-हळू पावलं पुढे टाकत त्या कड्याच्या दिशेने त्या टेकडीच्या जो कडा असतो, त्या कड्यावरती येऊन उभा राहतो आणि खाली ती खोल 1000 फूट खोल दरी असते आणि रामा सांगतो की "आता मी तुला सांगितल्यानंतर तू वरून त्या कड्यावरनं खाली उडी मारायची आहेस." तर शिवा सांगतो, "हो, तू जेव्हा सांगशील ना, तेव्हा मी त्या कड्यावरनं खाली उडी मारीन." आणि ह्या दोघांचा संवाद सुरू असताना काका मागून येताना त्या रामाला दिसतात, की काका धावत-धावत म्हणजे ते शिवाचे काका असतात ते धावत-धावत त्या शेतामध्ये येऊन ह्या दोघांना पाहतात, की कड्यावरनं ते पुढे जात असतात आणि ते देखील त्यांच्या मागोमाग त्या कड्यावर गेलेले असतात. आणि हा सगळा प्रकार पाहून रामा त्या कड्याच्या बाजूला उभा आहे आणि कड्याच्या टोकावरती शिवा उभा आहे आणि इतक्यात काका मागून शिवाला हाक देतात, "अरे शिवा थांब! अरे काय करतोयस? त्या कड्यावरनं काय उडी मारतोयस तू? तुझा जीव जाईल. तू कड्यावरनं उडी मारू नकोस." असं जोरजोरात काका मागून ओरडतात आणि आता मात्र रामाचं लक्ष शिवाच्या काकांकडे जातं आणि शिवा मात्र आता चवताळतो, की हा आलाय आता ह्याला वाचवायला. मी तुला पण सोडणार नाही. तुला पण या कड्यावरनं खाली ढकलणार. असा तो जोरजोरात ओरडायला लागतो. आता रामाकडे काका पाहत नसतात, परंतु शिवाकडे एकटक पाहून म्हणत असतात, "शिवा तू काय करतोस? अरे मागे ये. मी तुझा काका तुला हाक मारतोय. त्या कड्यावरनं उडी मारू नकोस. मागे ये. तुझा जीव जाईल." आणि तो रामा मात्र आता जोरजोरात शिवाला सांगत असतो, "शिवा आता तुला या कड्यावरनं खाली उडी मारायची आहे. तुला स्वर्ग पाहायचा आहे ना? चल या कड्यावरनं आता खाली उडी मारायची आहे. मी तुझ्या पाठोपाठ उडी मारणार." तर तो शिवा सांगतो, "हो, मी आता लगेच उडी मारणार. जेव्हा तू सांगशील तेव्हा मी या कड्यावरनं खाली उडी मारेन." आता ह्याच्या काकांच्या हृदयात मात्र धडकी भरलेली असते आणि ते जोरजोरात शिवाला पकडण्यासाठी म्हणून धावत असतात आणि एवढ्यात मात्र जो रामा असतो तो आडवा येऊन वाटेमध्ये उभा राहतो आणि सांगतो, "थांबा, तुम्ही जर पुढे आलात ना, तर तुम्हाला देखील या कड्यावरनं मी खाली सोडून खाली ढकलून देईन." आणि असं म्हटल्यानंतर त्याचे काका मात्र आपल्या पुतण्याला वाचवण्यासाठी त्याच्या रामाच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करतात. एवढ्यात रामा त्यांना जोरदार छातीवरती दोन्ही हाताने धक्का देतो आणि ते जमिनीवरती पडतात. जमिनीवरती पडल्यानंतर मात्र जो रामा असतो त्याच्या वागण्यात बदल होतो. तो अक्राळ-विक्राळ असा राक्षसासारखा अग्रेसिव्ह होतो आणि त्याचा चेहरा बदलत जातो. त्याचा चेहरा विद्रूप होतो. बाहेर आलेले दात, ते विस्कटलेले केस, टोकदार दात, त्याच्यानंतर त्याच्या तोंडातून रक्त गळत असतं एका बाजूने. त्याचे हात-पाय असे लांब-सडक होतात आणि अक्राळ-विक्राळ तो रामा दिसायला लागतो आणि त्या रामाचं स्वरूप आता एखाद्या पिशाच्याने घेतलेलं असतं. हाताला वाढलेली ती नखं, टोकदार. आता हे सगळं शिवाचे काका पाहतात तर म्हणतात, की हा काहीतरी एक भयानक प्रकार आहे. म्हणजे हा रामा नव्हता, ते रामाच्या रूपामध्ये कोणीतरी पिशाच शिवाला या शेतावरनं घेऊन आलेला आहे. आणि हे सगळं त्याच्या बाबतीमध्ये करायला पाहते, की त्याला त्या कड्यावरनं खाली ढकलायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होईल. परंतु शिवाच्या काकाने ठरवलेलं असतं, की मी शिवाला कोणत्याही परिस्थितीत वाचवणार. ते उठून पुन्हा एकदा शिवाच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करतात. ओरडत असतात, की "शिवा मागे ये, मागे ये. त्या कड्यावरून तू उडी मारू नको. तुझा जीव जाईल. हा तुझा मित्र रामा नाहीये. ते भूत आहे. ते पिशाच्च आहे. तू मागे ये." आता मात्र शिवा मागे वळून पाहतो, तर त्याचे काका जोरदार आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु त्यांना तो पिशाच्च आहे ना, तो अडवत असतो. त्यांना जोरदार धक्का देऊन तो जमिनीवर पाडत असतो.
तो शिवापर्यंत त्याच्या काकांना पोचायला देत नसतो. आणि आता मात्र तो रामाच्या रूपामध्ये असलेलं ते पिशाच अजूनही एक वेगळं रूप धारण करते. त्याचा जबडा असा मोठा होतो. त्याच्या जबड्यातून असा रक्ताचे पाट वाहत असतात आणि ते मोठे पांढरे शुभ्र डोळे, ते केस, त्याची लांब सडक नखं आणि आता मात्र तो पिशाच जो असतो ना, ते भूत असतं ते रामाच्या रूपामध्ये असतं. ते आता धावायला लागतं. जेणेकरून आता मी धावत जाणार आणि शिवाला कड्यावरनं खाली ढकलणार. शिवा अगदी स्तब्धपणे त्या दरीकडे पाहत उभा असतो. म्हणजे त्याला ह्या कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते. हिप्नोटाईज जसा माणूस होतो ना एखादा, तसा तो झालेला असतो आणि त्याला काहीच कळत नसतं, की आपल्या काका आपल्याला हाक मारतात. आपण कड्यावरती उभो आहोत किंवा आपण खाली उडी मारल्याने आपला मृत्यू होणार हे त्याला काहीच माहिती नसतं. एवढा तो हिप्नोटाईज झालेला असतो त्या सगळ्या प्रकारामुळे, त्या करणीमुळे, त्या पिशाच्यामुळे. ॲक्चुअल कसं असतं, जो रामा त्याच्या घराकडे येऊन त्याला सकाळी उठवतो, की चल आपल्याला शेतावरती जायचं आहे. तो ॲक्चुअल रामा नसतोच. ते पिशाच्च त्या रामाच्या रूपामध्ये त्याच्या घरासमोर येऊन त्याला उठवतं आणि आता रात्रीचे 1:30 वाजलेले असतात आणि शिवाला वाटतं, की पहाट झाली. तो काय घड्याळ पाहत नाही आणि तो आपल्या मित्रासोबत शेतावरती आलेला असतो. परंतु आता रात्रीचे ते 1:30 वाजलेले असतात. काकांना ह्या गोष्टी कळतात, की एवढ्या लवकर हे दोघे चाललेत कुठे? आता ते त्या घड्याळामध्ये बघतात तर रात्रीचे 1:30 पावणे 2 वाजले आणि ह्यांच्या मागून ते म्हणून आलेले असतात, की 1:30 पावणे 2 वाजता हे शेतामध्ये जाऊन करतात काय? आणि म्हणून ते त्यांच्या मागे आलेले असतात मित्रांनो. आणि हा सगळा प्रकार आता ते पिशाच त्या शिवाला कड्यावरून ढकलण्यासाठी म्हणून जोरदार धावत असतं. धावता, धावता मात्र आता सगळं अवसान एकत्र करून शिवाचे काका उठतात आणि जोरदार त्याच्या मागनं धावायला लागतात, की जेणेकरून आता त्या पिशाच्याने जरा धक्का लावला असता ना, तर तो शिवा त्या दरीमध्ये पडला असता. ते एवढ्या शिवाचे काका धावतात, धावतात, धावतात आणि त्यांच्या हातामध्ये एक त्या मांत्रिकाने दिलेला असतो ना, तो अंगारा असतो आणि ते अंगारा त्या घरून ते घेऊन आलेले असतात, की त्यांना वाटलेलं असतं, की 1:30 वाजताच्या आरती हे दोघे जण जातायत म्हणजे काहीतरी नक्कीच पुन्हा याच्यावरती त्या करणेचा प्रभाव शिवावरती झालेला आहे. पुन्हा त्याचं सुरू झालेलं आहे. म्हणून ते येताना अंगारा घेऊन आलेले असतात त्याच्या घरून आणि तो अंगारा त्यांच्या मुठीमध्ये असतो आणि हे धावत-धावत आता त्याच्यापर्यंत शिवापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतायत. ते पिशाच्च देखील धावण्याचा प्रयत्न करतायत. मी जाणार आणि शिवाला त्या दरीमध्ये ढकलणार. तेवढ्यात शिवाचे काका थोडा जोर लावतात आणि तो अंगारा असतो, तो अंगारा शिवाच्या डोक्याला धरून राहतात आणि तसं ते पिशाच्च आणखी चवताळतं आणि ह्या दोघांच्या भोवती जोरदारपणे अकांड तांडव करतं, दोघांच्या भोवती फिरतं आणि सांगतं, की तुम्हाला दोघांना मी या कड्यावरनं खाली ढकलणार. परंतु त्याच्या हातामध्ये असलेला तो मांत्रिकाचा अंगारा आहे ना, त्याच्यामुळे ते भूत मात्र यांच्या जवळ येत नाही, यांना स्पर्श करत नाही आणि ते दोघेही त्या कड्यावरती शिवाचे काका आणि शिवा दोघेही स्तब्धपणे उभे असतात. कोणताही प्रतिकार किंवा कोणतेही संवाद त्या भुताशी करत नाही. ते भूत मात्र त्यांच्या भोवती एक रिंगण करून गोल-गोल फिरत असतं. त्याचं एकच म्हणणं असतं, की ह्याचा अंगाऱ्याचा हात सुटू दे किंवा अंगारा यांच्या हातातून खाली पडू दे आणि मग मी नंतर माझा प्रभाव यांच्यावरती टाकीन आणि या दोघांना दरीतून कड्यावरनं दरीत ढकलीन म्हणून. परंतु शिवाचे काका शिवाला घेऊन त्या टेकडीच्या टोकावरती बसतात आणि 2 तास ते त्या ठिकाणी बसलेले असतात. जेणेकरून पहाट होईल आणि पहाट झाल्यानंतर मात्र ह्या पिशाच्याचा जो प्रभाव आहे, तो कमी होईल. आता 3:30-4 वाजता मात्र गावातल्या कोंबड्यांचा जो आरवण्याचा आवाज तो दोघांना येऊ लागतो आणि दोघेही एकाच जागी एकमेकांना मिठी मारून बसलेले असतात. आता मात्र शिवा शुद्धीमध्ये आलेला असतो अंगारा लावल्यानंतर आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी आता कळतात. आपल्या भोवती नाचणारं ते पिशाच्च, ते त्याचं अकराळ-विक्राळ रूप पाहून दोघांच्याही अंगावरती अक्षरशः काटा उभा राहतो. परंतु जसं कोंबड्याचं आरवणं गावामध्ये ऐकायला येतं, तेव्हा मात्र ते पिशाच्च आणि त्याचा जो प्रभाव आहे तो हळू-हळू कमी व्हायला लागतो आणि ते पिशाच्च अचानक गायब होतं. आणि त्यानंतर मात्र शिवाचे काका आहेत ते शिवाला उचलून आपल्या खांद्यात हात टाकून हळू-हळू, हळू घरी घेऊन येतात आणि मग घरच्यांना हा सगळा विषय सांगितला जातो, की असं-असं घडलं म्हणून. आणि तेव्हा शिवाचे काका शिवाला सांगतात, की "अरे 1:30 वाजता तुम्ही आज रात्री त्या शेतावरती नांगरण्यासाठी गेलात
रामाने जेव्हा तुला हाक मारला तेव्हा मी घड्याळामध्ये पाहिलं तर 1:30 वाजले होते आणि म्हणून मी तुमच्या मागनं तिथपर्यंत आलो, म्हणून आज तुझा जीव वाचला. नाहीतर त्या करणीमध्ये जे काही वाईट शक्ती तुझ्या बाबतीमध्ये सोडलेल्या होत्या त्या करणीच्या माध्यमातून, त्या शक्तीतून निर्माण झालेलं ते पिशाच आज तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नव्हतं. नक्कीच जर मला 1-2 मिनिटं जर वेळ झाला असता, तर नक्की त्या पिशाच्याने तुला त्या टेकडीच्या कड्यावरनं दरीमध्ये उडी मारायला भाग पडलं असतं आणि आज तुझा मृत्यू झाला असता. मग हे सगळं ऐकून मात्र शिवा खूप घाबरतो. परंतु तो मनामध्ये ठरवतो, की मी काही झालं, तरी मात्र माझी जमीन त्या सावकाराला विकणार नाही. पण सावकाराला मी आज मात्र धडा नक्की शिकवणार. तर साम, दाम, दंडभेद सगळं वापरून झालं माझ्या बाबतीमध्ये मी आता जमीन दिली नाही म्हणून माझ्यावरती करणी करून माझा जीव घेण्याचा प्रयत्न करतो काय? असं म्हणून मग पुन्हा एकदा शिवा आता रागीट स्वरामध्ये सगळ्यांशी बोलू लागतो, की आता मात्र मी त्या सावकाराला शिल्लक ठेवणार नाही. असं म्हणून तो त्या सावकाराच्या घरी जाण्यासाठी निघतो. परंतु त्याचे आई-वडील, त्याचे काका त्याला थांबवतात. आता एवढ्यात रामा देखील त्याच्या घरी आलेला असतो. रामाला देखील हा सगळा प्रकार शिवाचे काका सगळं समजावून सांगतात, की तुझ्या रूपामध्ये ते पिशाच आलं आणि त्याला रात्री 1:30 वाजता त्या शेतावरच्या बाजूच्या असलेल्या टेकडीवरती घेऊन गेलं. आणि असा आगळा-वेगळा जो प्रकार आहे तो शिवाच्या आणि त्या रामाच्या बाबतीमध्ये घडला. तर मित्रांनो, अशी एक आगळी-वेगळी जी घटना आहे ती आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर कथा तुम्हाला आवडली असेल, तर कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या. म्हणजे इथून अशा काही भयानक घटना, भयानक अनुभव लोकांचे किंवा पॉडकास्ट या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.